कथेचे नाव दिल दरिया. लेखिका माधवी कुंटे. इंदिरा लायब्ररीतून घरी आली तेव्हा नेहमीप्रमाणे शांत चेहऱ्याने लालाजी आराम खुर्चीवर बसले होते. समोर बेजी, तिची दादी, पलंगावर बसून सपासप भाजी कापत होती. तिची आई दरवाजाला ओठंगून उभी होती. लालाजींच्या जवळच हरमेश, तिचा पाठचा भाऊ, एकाग्र चित्ताने लालाजी आणि बेजीचं चाललेलं संभाषण ऐकत होता. तिला किंचित हसू आलं. एखाद्या मध्यस्थानं तिच्याकरता लग्नाचा पैगाम आणला असणार. तसा तो आला की सगळ्यांचं खास चर्चासत्र भरायचं. लालाजी पायपीट करून त्या मुलाची माहिती जमवायचे. एकंदरीतच स्वभावाबद्दल, कुटुंबाबद्दल, मुलाच्या शीलाबद्दल, सज्जनतेबद्दल त्यांच्या अपेक्षा फार तीव्र होत्या. पैशा अडक्याची चौकशी गौण असायची. बरीचशी स्थळं मुलगा दारू पितो, लाच घेतो वगैरे कानावर आल्यावर त्यांनी वाऱ्यावर सोडून दिली होती. एकदा हरमेशने आवेशानं सुनावलंही होतं. दुनिया झपाट्याने बदलतेय. क्लबमध्ये जाणारे उच्चपदस्थ दारू निषिद्ध मानत नाहीत आणि कुणी आपणहून दिलेली देणगी स्वीकारणारे काय लाचखोर म्हणायचे. लालाजींनी स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्यांचा गोरापान चेहरा रागाने लाल व्हायला लागला की ते आटोकाट संयम करतायत हे सगळ्यांनाच जाणवे. हरमेश गप्प बसला. पुढे बोलायचा त्याला धीर झाला नाही. त्याला खूप वाटायचं वडिलांजवळ एकदा भडाभडा बोलावं. फाळणीनंतर त्यांच्याबरोबर आलेली कुटुंब नाना व्यवसायात शिरली. वैध अवैध ज्या म्हणून मार्गांनी उकळता येईल त्या मार्गांनी सरकारी मदत उचलली. दिल्लीच्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या विभागात कित्येकांनी बंगले उठवले. लालाजींचं निर्वासितांच्या वस्तीतलं किंग्स कॅम्पमधलं लहानसं घर तसंच होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याकरता धडपडणाऱ्यांपैकी काही क्रांतिकारक होते. काही गांधीजींबरोबर सतत कार्यरत होते. काहींनी शिक्षण, समाज सुधारणा, नवतरुणांवर विधायक संस्कार असं कार्य अंगावर घेतलं होतं. या कार्यात लालाजींनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्यांचे वडील आर्य समाजी होते. बुद्धिवादाचा आणि आदर्शवादाचा वारसा त्यांनी लालाजींना दिला. त्यांच्या तत्व आणि आदर्शापोटी मजबूत आर्थिक पाया त्यांच्या कुटुंबाला कधीच लाभला नाही. लालाजींनी फाळणीनंतर हिंदुस्थानात आल्यावरही आपला शिक्षकी पेशा, आपले संस्कार, आपली मूल्य यांचा कधीच त्याग केला नाही. त्यामुळे प्रपंच ओढगस्तीचाच होता. पण त्यांनी आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण, कपडा लत्ता, 2 वेळचं साधं पण भरपूर जेवण यांना कधी कमी पडू दिलं नाही. आई, वडील आणि दादीचं प्रेम मुलांना अपार मिळालं. त्यामुळे त्यांनाही काही कमी पडल्याची जाणीव झाली नाही. हरमेश मोठा झाला. त्याच्या परिस्थितीच्या अवलोकनामुळे त्याचे विचार बदलू लागले. आदर्शवाद आणि सुसंस्काराच्या बाता आज टाकाऊ आहेत. हे कष्ट मातीमोल आहेत असं हरमेशला नेहमी वाटायचं. पण फाळणीची अपार दुःख, आपल्या कुटुंबाकरता दंगलीमध्ये गेलेल्या दादाजींचा बळी आणि मूल्यांच्या सार्वत्रिक अवहेलनेने होणाऱ्या यातना या सगळ्यांमध्ये आपण वडिलांना आणखी त्रास देऊ नये एवढी जाण मात्र त्याला होती. आता सुद्धा इंदिराकरता पैगाम आला. त्यावर आपलं मत न देता तो गुपचूप चर्चा ऐकत होता. बेजी, लडका फार चांगला आहे. सुदृढ, स्वस्थ आहे. शिकलाय किती? ग्रॅज्युएट आहे. चांगली नोकरी करतोय. काडीचं व्यसन नाही. खानदान अत्यंत सत्वशील माणसं आहेत. मुलगा सुसंस्कारी आहे. नोकरी अशी आहे की वरची कमाई खूप करता आली असती, पण एक पै वरची घेत नाही. मिळेल त्यात माणसं सुखाने राहतात. हरमेशच्या आईने विचारलं. मुलावर कुणी अवलंबून नाही ना? नाही. चमनलालजींचं पेन्शन येतंय. ते स्वतः लहानशी नोकरी देखील करतात. अतिशय दिलखुलास वाटले. मुलीचं लग्न झालंय. ती अंबाल्याला असते. हां, माताजी थोड्या कडक वाटल्या, पण आपली इंदिरा त्यांना हां हां म्हणता जिंकेल. हरमेश तिथून उठून आतल्या खोलीत गेला. इंदिरासमोर त्याची फुणफुण सुरू झाली. म्हणे चांगली नोकरी आहे. काय मिळणार त्या नोकरीत? साधा लहानसा धंदा नाही. इंदिरानं असहाय नजरेने त्याच्याकडे बघत म्हटलं, हरमेश, बस बी कर. मुलाचा गुण काय? तर म्हणे एक पै वरकड कमाई नाही. महत्वाकांक्षा काय? तर म्हणे मिळतंय त्यात सुखाने राहतायत. हरमेश, माझ्यावर मेहरबानी कर. चूप बस आता. दीदी, तू सरळ सांग मला असला नवरा नको म्हणून.
तू इन्कार केलास तर पिताजी काही जबरदस्ती करणार नाही. तिने त्याच्याकडे फक्त स्थिर नजरेने पाहिलं. हरमेश चिडून म्हणाला, सत्वगुणांचा पिसारा पांघरून बस आता तू सुद्धा. आपलं कुटुंब काही कधी वर यायचं नाही. दीदी, अगं तुझ्या रूपागुणांनी मोठ्या श्रीमंत कुटुंबातली मुलं आपोआप चालत आली असती आणि लग्न खर्च उठवायला मी मला विकून सुद्धा घेतलं असतं. इंद्राने निग्रहाने बाजूचं पुस्तक उचललं. नोट्स काढायची वही काढली. वळणदार अक्षरात तिचं नाव तिने त्यावर लिहिलं होतं. MAच्या फायनल इयरला शिकणारी आपली दीदी खरंच किती गुणी आहे. हिरा आहे हिरा. त्याला कोंदण कसं हवं? रुबाबदार, ऐश्वर्यशाली, महत्वाकांक्षी राजा माणूस पाहिजे. असे विचार मनात येत असतानाच त्यांनी सायकल काढली आणि चांदणी चौकच्या बाजूला फेरफटक्याला निघाला. इंद्रानं पुस्तक काढलं, पण तिला नजरेसमोर दिसला जगजीतचा, सुधाच्या भावाचा चेहरा. कुठे जगजीतचं कुटुंब, कुठे आपण? आणि आता तर तो विवाहित सुद्धा होता. प्रयत्नांनी त्याचा विचार दूर करायचा तिने प्रयत्न केला, पण आठवणींच्या स्वप्न प्रदेशात दौडत निघालेले मनाचे अश्व लगाम घालून घेईनात. त्यांच्यावर नियंत्रण घालणं तिला जमेना. तिची आणि सुधाची मैत्री हाच आधी मुळात सगळ्यांच्या आश्चर्याचा विषय होता. सुधा म्हणजे भन्नाट वाहणारा वारा, बॉयकट, अंगा खांद्यावर एक दागिना नाही आणि जीन्स टॉप्स शिवाय इतर दुसऱ्या प्रकारचे कपडे नाहीत. तिने चक्क सांगून टाकलं होतं. MA नंतर ती इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये शिरणार होती. लग्नाबिग्नाचे विचार तिने आपल्या डोक्यात शिरूच दिले नव्हते. इंद्रा हाडापेराने रुंद, गोरी, अस्सल पंजाबी सौंदर्याचा नमुना. पण भरपूर लांबीची चुन्नी आणि ढिला सलवार कुर्ता हाच ड्रेस नेहमी अंगावर असायचा. तिचे केस लांब सडक होते, पण एका वेणीशिवाय कसलीही केशभूषा तिने कधी केली नाही. शालीनता आणि विनय यांचे संस्कार लहानपणापासून तिच्यावर झाले होते. दोघींमध्ये समान धागा जर काही असलाच तर तो असामान्य बुद्धिमत्तेचा. त्यांचा अभ्यास आणि चर्चा अखंड चाललेल्या असत. BAच्या पहिल्या वर्गात असलेली तोंडोळख दुसऱ्या वर्षी घट्ट झाली. दोघींच्या घरी त्यांना साहजिकच घरातल्यासारखं स्वीकारलं गेलं, पण सुधाच्या मम्मीनी स्नेह दिला तो हात राखूनच. तिचे पप्पा रिटायर्ड ब्रिगेडियर होते. क्या बेटा की गल है? या पलीकडे ते कधी जास्त बोलले नाही. त्यांच्या मोठ्या फार्म हाऊसवर त्यांच्या सतत खेपा चालू असत. क्लब्स आणि पार्टीज नित्य नैमित्तिक होत्या. सुधाने कधी इंद्राला आपल्याबरोबर नेण्याचा हट्ट धरला तर मम्मीजी म्हणत, अच्छा चलो बेटा, लेकिन लालाजी को क्या कराना? कधी म्हणत, बेटा इंद्रा, ये साड़ी तुम पर बड़ी प्यारी लगेगी, ये बालियां भी पहन लेना. इंद्रा जाणून होती हे बोलणं प्रेमाचं दिसत असलं तरी आपले कपडे त्यांच्या इब्रतीचे नाहीत. लालाजींचे जुनाट विचार आपल्याला क्लबमध्ये जायला परवानगी देणार नाहीत हे त्या सूक्ष्मपणे दर्शवीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर बाहेर जायची ती टाळाटाळच करत असे. सुधा आणि लालाजींची मात्र गट्टी होती. सुधाला इंद्राच्या माताजींचा हातचं जेवण अतिशय आवडे. तिला बसवून त्या गरम गरम फुलके करून वाढत त्याची तिला फार अपूर्वाई वाटे. चारपाईला टेकून जमिनीवर बसून ती लालाजींशी तासनतास गप्पा मारे आणि हरमेशशी आल्या आल्या भांडण उकरून काढे. तिने हरमेशला जुडोचे धडे द्यायला सुरुवात केली होती. तिचा मोठा भाऊ जगजीत सैन्यात होता. नुकताच त्याला वरचा हुद्दा मिळाला होता. ती हरमेशला नेहमी म्हणायची, जगजीत नाही ना, त्याच्याशी भांडण्याची खुमखुमी जिरवायला म्हणून मी मुद्दाम तू घरी असताना येते. जगजीत घरी येण्याच्या पताका तर तिने महिनाभर आधीच झळकावल्या. घरातही गडबड सुरू केली आणि एक दिवस युनिव्हर्सिटीत जाण्याकरता निघालेल्या इंद्राची सायकल तिने रस्त्यात अडवली. चलो चलो इंद्रा, वो आ गया है शैतान. कौन? साथ अपना दोस्त भी लेकर आया है. सुधा, आज यूनिवर्सिटी में लेक्चर है यार. मारो गोली यार, कुछ तो सपोर्ट देना होगा ना दोस्ती के खातिर. नहीं तो लड़ते वक्त मैं अकेली और वो 2 जन. क्या बात है सुधा, यू आर वेरी मच एक्साइटेड. अरे जगजीत आया है, उसका दोस्त मन्नू, मनमोहन वो भी साथ है. आपल्या लाडक्या भावाच्या आगमनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून जात होता. तिने इंद्राचं काही एक न ऐकता तिला घरी खेचून आणलं. हाताला धरून आपल्या खोलीत बसवलं आणि थांब, आता 2 शैतान तुझ्यासमोर हजर करते म्हणत ती बाहेर पडली. इंद्राने बाजूला पडलेलं हिस्ट्रीचं पुस्तक उचललं.
सुधाने खुणा केलेला भाग ती नजरेखालून घालू लागली. अत्यंत आकर्षक, हिप्नॉटिक झालर असलेला आवाज तिच्या कानावर पडला. अच्छा, तो आप है सुधा का टास्क फोर्स, उसका बड़ा सपोर्ट. आपको साथ लेकर हमसे मुकाबला करेगी. इंद्राने अतिशय गोंधळून वर पाहिलं. 6 फुटाच्या आसपास उंच दणकट पिळदार शरीराचे 2 तरुण तिच्या समोर उभे होते. तिने जगजीतचा फोटो पाहिला असल्याने त्याला चटकन ओळखलं. तिने उठून हात जोडले. तो एकदम हसला. त्या हास्याने त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण परिवर्तन झालं. हास्य त्याच्या डोळ्यात, जीवणीच्या कडांवर सगळीकडे पसरलं. तेज धारदार नाक डोळे अतिशय सौम्य, मोहक झाले. कुणालाही संमोहित करून सोडण्याचं सामर्थ्य त्या चेहऱ्यावर फुलून आलं. खरोखर मंत्रावल्यासारखी ती क्षणभर बघत राहिली. मग भानावर येऊन तिने त्याच्या नजरेत गुंतलेली नजर खेचून घेतली. एवढ्यात सुधा धावत धापा टाकत आली. जगजीत, अरे होतास कुठे? बाहेर, बागेत, घरात सगळीकडे शोधलं आणि इथे भूतासारखा प्रकट झालास. देखो मेरी प्यारी दुश्मन बहना, शत्रूने आपल्यावर चाल करून येण्याआधी आपणच सर्व शक्तीनिशी त्याच्या भूमीवर आक्रमण करण्यात शहाणपणा असतो. शिवाय शत्रू पक्षाची माणसं साम दाम दंडभेद यांनी वश झाली तर बरी. मनमोहन हसत म्हणाला. सुधा म्हणाली, देख मुन्नू, या सगळ्या चालबाजा माझ्या साध्या सरळ मैत्रिणीवर टाकू नका. सामना सीधा सीधा करो. हे सामना करताना मजा केव्हा येते? जेव्हा प्रतिपक्ष तुल्यबळ असेल तेव्हा. ही तर काय आपली लिंबू टिंबू लढाई. दोघं हसू लागले. सुधा चिडली. ती जगजीतवर हात उगारून धावली. मुठीने त्याच्या छातीवर प्रहार करू लागली. जगजीत काहीही परिणाम न झाल्यासारखा हसत होता. मग दोन्ही हात वर करत म्हणाला, इसे कहते हैं गलिवर और लिलीपुट. सुधा आणखीनच चिडली. इंद्राला मात्र अनावर हसू लोटलं. तिच्या हसण्याने चकित झालेल्या जगजीतने तिच्याकडे मोहरा वळवला. इंद्रा म्हणाली, असं पहा कॅप्टन साहेब, शत्रू सैन्याला कधीच कमी लेखू नये. वरचे देखावे फसवे असतात. शिवाय तुम्ही जेव्हा शत्रूच्या प्रांतात शिरता तेव्हा गुरिल्ला वॉरचा मोठा धोका असतो. जगजीतने तिच्या सौम्य मृदू चेहऱ्याकडे नजर टाकली. तिची नितळ त्वचा अंगच्या तेजानं चमकत होती. हास्य काठोकाठ भरल्याने डोळे लखलखत होते. हसताना जीवणी वर उचलली गेली होती. त्याला एक विलक्षण आव्हान जाणवलं. त्याने अत्यंत सहजपणे तिची पुढे घेतलेली लांब लचक वेणी उचलली. केसांचा खालचा सुट्टा पसारा आपल्या तळव्यावर फिरवत म्हटलं, आपने एकदम सही फरमाया. पहिल्यांदा प्रतिपक्षाची ताकद काय ते गुप्तहेर पाठवून जोखून मग आपल्या तयारीनिशी मर्मस्थानाचा भेद केला पाहिजे, नाही का? त्याने हेतू पुरस्सर नजर तिच्या ओठांवर टाकली. मग तिच्या नजरेत त्याची नजर मिसळली. त्या नजरेने तिच्या अंगावर सर्रकन रोमांच उभे राहिले. एक क्षणभर त्या नजरेने जणू आपल्या ओठांना स्पर्श केला असं तिला वाटलं. तिने घाई गडबडीने वेणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात मर्यादा राखणारी तिची चुन्नी खाली पडली. जगजीतनी वेणी सोडली आणि चुन्नी उचलली. अगदी अदबशीरपणे तिच्या डोक्यावरून वेढली. मग थोडं पुढे झुकून म्हणाला, इंद्रा, आपने एकदम सही फरमाया. कदाचित माझ्यावर युद्धबंदी बनण्याची वेळ येणार आहे. या सगळ्या घटना भराभर घडल्या. सुधाने एव्हाना मन्नूला आपले नवीन शिकलेले जुडोचे डाव दाखवायला सुरुवात केली होती. तिचं यांच्याकडे फारसं लक्षही नव्हतं. इंद्रा म्हणाली, सुधा, मला गेलं पाहिजे. पुढचं लेक्चर तरी अटेंड करता येईल. सुधा काहीतरी बोलणार इतक्यात जगजीत म्हणाला, रणांगणामधून पळ काढणार? इंद्राने त्याच्याकडे पाहिलं. त्यांनी सहज स्मित केलं आणि त्याच्या नजरेनं ती परत बांधली गेली. अत्यंत मुश्किलीने तिने नजर खेचली, पुस्तकं उचलली. सुधाची कुरकुर सरळ दुर्लक्षित करून ती निघू लागली. तेव्हा जगजीत म्हणाला, चल, माझ्या मोटरसायकलवर सोडतो. ती म्हणाली, नको नको, माझी सायकल आहे ना. सायकलने उशीर होईल ना. माझ्यामुळे आधीचं लेक्चर बुडलंच आहे. हे कॉम्पेन्सेशन समजा. त्याने अगदी सहजतेने तिचा हात धरला. तो अगदी गुंफल्यासारखा होता. सैलसर पकड होती. तिला सोडवून घेता आला असता, पण एखाद्या मंत्रानं भारल्यासारखी ती त्याच्या मागून गेली. हेतुपूर्वक त्यांनी लांबचा रस्ता निवडला. ती म्हणाली, कॅप्टन साहेब,
आप गलत रास्ते से ले जा रहे हैं. त्यावर हसत तो म्हणाला, अरे देखो तो, मैं तो दिल्ली के रास्ते भी भूल गया. त्याची निकटता, कोलॉनचा, उंची सिगरेटचा, सेंटचा आसपास दरवळणारा सुवास, त्याचे रुंद खांदे, अंगात भिनत चाललेली गती, याचे एक स्टिम्युलस तिला गरगरत भिडलं. त्या प्रेरणा इतक्या प्रबळ होत्या की सुषुप्त संस्कारांनी दडलेल्या, संयमाने आवरलेल्या अनेक इच्छा, वासना तिच्या अनाग्रहात शरीरात प्रस्फुटित झाल्या. त्याच्या आव्हानाला, स्पर्शाला प्रत्युत्तर देण्याची एक लहर तिच्या रक्तात फिरू लागली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच त्याने ब्रेक मारले. तिचं अवघं शरीर त्याच्या पाठीवर जोरात कोसळल्यासारखं झालं. घाबरून तिने क्षणभर दोन्ही हातांनी त्याला घट्ट धरलं आणि मग चटकन खाली उतरली. म्हणाली, मी घरी जाते. मला काही सामान घ्यायचंय आणि माताजी पण घरी एकट्याच आहेत. सगळं समजल्यासारखा तो हसला. शरण आलेल्याला अभय द्यावं तसा भाव त्याच्या नजरेत होता. अच्छा, मी सायकल परत करायला येईन तेव्हा भेटूच, असं म्हणत त्याने मोटरसायकलला किक मारली. ती सावकाश घराचा रस्ता चालू लागली. शरीरात जागृत झालेलं अनावर आकर्षण तिच्या मनावर धुक्यासारखं पसरत होतं. आटोकाट संयम करत तिने मन आवरलं. हे सगळे फ्लर्टिंगचे खेळ बड्या घरची मुलं मुली नेहमीच खेळत असतात. वेळ प्रसंगी काही मर्यादांचं सहजगत्या उल्लंघन करतात, हे सुधानं तिला कित्येकदा सांगितलं होतं. आपल्यात थोडं वेगळे पण जाणवलं असल्याने असेल कदाचित जगजितनी मुद्दाम आपल्याशी खेळायला सुरुवात केली असावी, असं तिने स्वतःला बजावलं. त्याला आपल्या मनावर ताबा मिळवू द्यायचा नाही असा निश्चय केला तरी कुठेतरी मनाचा एक स्वप्नाळू कोपरा धुंदावलेलाच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सायकल घेऊन सुधा दारात हजर झाली तेव्हा तिला हायसं वाटलं. लालाजी घरात होते. त्यांच्याशी सुधानं तावातावानी कसलीशी चर्चा चालू केली. एवढ्यात दाराशी 2 मोटरसायकल्स थांबल्याचा आवाज आला. सुधा उठून बाहेर गेली. इंद्रा आपल्या खोलीच्या दाराशी येतेय एवढ्यात जगजित मन्नूला घेऊन ती आत शिरली. त्यांच्या तगड्या निखळ अस्तित्वानं ती खोली भारल्यासारखी झाली. सुधाने लालाजींशी त्यांची ओळख करून दिली. मन्नू लालाजींशी बोलू लागला, पण जगजितची नजर शोधत शोधत तिच्यापाशी आली. शोध थांबल्यावर तो हसला. अरे इंद्राजी, कहाँ छुपी है आप? तो दिलखुलासपणे म्हणाला, देखिए आपकी साइकिल लौटाई है, रिसीट तो दीजिए. लालाजी म्हणाले, देखो बेटा, गरम पूरी चने बने हुए हैं, इंदिरा नहीं बनाए हैं, खाकर जाना. हमारी ओर से ये शुक्रिया समझ लेना. जगजितने आरामात चारपाईचा कब्जा घेतला. तो बेजीशी बोलू लागला. कसली हकीकत सांगत होता कोण जाणे, पण त्या खदखदून हसत होत्या. एकदा तर आपलं वय विसरून त्यांनी चक्क त्याला टाळी दिली. हे आपल्या शरीर मनावर आणि घरावर होणारं आक्रमण न परतवता चक्क त्याच्या स्वाधीन व्हावं असं तिला क्षणभर वाटलं. तिने जे जेवण वाढलं त्याचा तो मनापासून आस्वाद घेत जेवला. सगळ्यांची गप्पा मारल्या. आपल्या बोलण्याने सगळ्यांना हसवलं. मग 3 जण निघाले. सुधा म्हणाली, इंद्रा, दोघांजवळ मोटरसायकल्स आहेत, आपल्याला सोडून देतील. इंद्रा म्हणाली, मला 2 पहिले पिरियड्स नाही आहेत, मी उशिरा जाणार आहे. जगजित हसला. त्यांना पोचवायला दाराशी आलेल्या इंद्रावर झुकून म्हणाला, आकडू, फिर मिलेंगे. तिला क्षणभर भोवणल्यासारखं झालं. त्याच्या खांद्यावर मस्तक टेकवावंसं वाटलं, पण ती मागे फिरली. दुपारी लेक्चर संपल्यावर ती आणि सुधा घरी जायला निघाल्या. जिना उतरायला लागल्या. जिन्याच्या खिडकीतून इंद्राचं लक्ष सहजच खाली गेलं. खाली मोटरसायकल्सला टेकून मन्नू आणि जगजित उभे असलेले दिसले. ती जिन्याच्या लँडिंगवर थबकली. सुधाला म्हणाली, मला माझ्या ट्युटोरियलचं प्रिपरेशन करायचंय, काही नोट्स काढायच्या आहेत, तू हो पुढे, मी जरा लायब्ररीत बसते. सुधाला काही बोलायचा अवसर न देता ती जिना चढून लायब्ररीकडे चालू लागली. सांस्कृतिक इतिहासातले संदर्भ वेगवेगळ्या लेखकांच्या दृष्टिकोनातून तपासताना गुंगून गेली. 2-2.5 तास कसे गेले कळलंही नाही. आपल्याच विचारात ती जिना उतरली. लॉन जवळच्या रस्त्यावर मोटरसायकलला टेकून त्याच परिस्थितीत, त्याच आविर्भावात जगजित उभा होता. त्याचा शर्ट घामाने भिजून सगळ्या शरीराला चिकटला होता. त्यातून त्याचं पिळदार शरीर नजरेत भरत होतं.
त्याने गॉगल्स काढून सरळ नजर तिच्या नजरेशी भिडवली. 2.5 तास हा उन्हात असाच उभा? ती अक्षरशः वितळली. तो हसला. साऱ्या चेहऱ्यावर मृदुतेची आभा पसरली. चल, थकली असशील. तुला कॉफी खायला हवं असेल. आज माझ्याकडून तुला आमंत्रण. त्याने सहजी खांद्यावर हात टाकून तिला मागच्या सीटवर आणलं. पुस्तकं अलगद हातातून काढून घेतली. ती पुढच्या रॅकमध्ये टाकली. तिला बसायचा इशारा केला. तीही भारल्यासारखी निमूट मागे गेली. तोपर्यंत त्याने किक मारून मोटरसायकल चालूही केली होती. जिथे तिने कधी पाऊलही टाकलं नव्हतं अशा अत्याधुनिक पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याने तिला आणलं. कॅप्टन साहेब, मी जगजीत फॉर यू. प्लीज प्लीज से जगजीत. माझे कपडे या ठिकाणी प्रवेश करण्याच्या लायकीचे नाही. जगजीत, प्लीज प्लीज घरी सोडा. हे बघ, तुझ्यासारख्या सुंदर सुसंस्कृत मुलींमुळे या असल्या हॉटेलांची लायकी वाढत असते. किती सुंदर दिसतेस, पण दमलीस. चल, तुझा थकवा दूर करतो. त्यांनी अलगद हात धरून तिला आत नेलं. मंद मादक सुगंध, धीम्या लयीत चालणारं संगीत. तिने मान मागे टाकली, डोळे मिटले. मग हलकेच नजर त्याच्या नजरेत मिसळत म्हणाली, माझ्याकरता 2.5 तास उन्हात तिष्ठत उभा राहिलास? तो म्हणाला, वाघिणीची शिकार करायची तर 2-2.5 तास काय, रात्र रात्र तिष्ठत राहायची तयारी पाहिजे. त्याने वाक्य अगदी हसत हसत उच्चारलं. तिच्या टेबलावर ठेवलेल्या हातावरून आपली बोटं अलगद फिरवली, पण त्या वाक्यामागच्या आशयानं तिला डंख मारला. ही शिकार, खेळ या पलीकडे काहीच नाही. तिच्या मनाने तिला सावध केलं, पण त्याच्या गप्पांनी, त्याच्या ट्रेनिंगमधल्या मजेदार आठवणींनी ती खुलत गेली. मनाचा एक धागा कुठेतरी त्याच्यात गुंतत गेला. नंतर एक दिवस सुद्धा आली. ती थेट लालाजींसमोर खुर्ची ओढून बसली. त्यांचं सगळं कुटुंब 1 आठवड्याकरता फार्म हाऊसवर जाणार होतं. मम्मीजी पापाजी बरोबर होते. तेव्हा त्यांनी इंद्राला पाठवलं पाहिजे असा तिचा आग्रह होता. ती इतकी अडून बसली की लालाजींनी अनिच्छेने परवानगी दिली. इंद्रा निघाली तेव्हा स्थिर नजरेने तिच्याकडे बघत त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, बेटी, सांभाळून राहा. फार्म हाऊस अतिशय सुंदर वास्तू होती. भोवती मोठी फुलझाडांची बाग आणि पलीकडे लांब लचक पसरलेले मळे. हिरव्यागार रंगाच्या भिन्न छटांच्या चमचमत्या मखमलीवर एखाद्या हिमशिल्पासारखा तो रेखीव बंगला झगमगे. सकाळी चौघांनी टेनिस खेळावं, दुपारी स्विमिंग पूलवर मनसोक्त पोहावं, लांब फिरायला जावं, झऱ्याकाठी पिकनिक करावी. चौघा नौजवान हमुम्र लोकांचा जल्लोष होता तो. इंद्राची एक एक पाकळी उमलत होती. ती फुलत होती. जगजीत सतत तिचा अनुनय करत होता. तिच्या प्रत्येक प्रकट अप्रकट इच्छेला झेलत होता. एका दुपारी तो बगीचात लॉनवर आडवा पडून पुस्तक वाचत होता. इंद्रा त्याला चहा करता बोलवायला आली. मला हात देऊन उठव अशा अर्थी त्याने दोन्ही हात वर केले. ते हातात घेऊन ती त्याला उठवायचा प्रयत्न करू लागली. तो हसू लागला. ती थोडी चिडल्यासारखी झाली. चेहरा लाल झाला. त्याने आपल्या हाताचा हलका धक्का देताच ती त्याच्या अंगावर कोसळली. त्याने दोन्ही बाहूंनी तिला वेढा घातला. तिच्या केसांवर, कपाळावर ओठ टेकले. तिने बांधलेला प्रतिकार कोसळू लागला. त्याचे हात दूर करायचं भान देखील तिला राहिलं नाही. एवढ्यात दूर जीपचा हॉर्न वाजला. त्या हॉर्नने ती भानावर आली. जीपमधून मम्मी पापांबरोबर एक तेज, तिखट पण अतिशय डौलदार मुलगी उतरली. एक मोठा अक्कडबाज मिशांचा, पांढऱ्या केसांचा वयस्क माणूसही होता. मुलगी नेदरलँड्सला शिक्षण घेऊन आली होती. अतिशय रेखीव, आव्हानात्मक बांधा आणि पावलागणिक जाणवणारं, सळसळणारं एक तेजस्वी आकर्षण तिच्या ठाई होतं. तिच्या वडिलांचे राजकीय क्षेत्रात मोठे लागेबांधे होते. बघता बघता त्यांनी जगजीतला लग्नाकरता वळवलं. जगजीतनेही होकार भरला. तिथल्या तिथे देण्या घेण्याच्या गोष्टीही पक्क्या झाल्या आणि मंडळी जेव्हा फार्म हाऊसवरून परतली तेव्हा एकीकडे इंद्राला न वाहवल्याचा आनंद, एक सुटकेची भावना होती, तर एकीकडे मनाचा एक गुंतलेला कोपरा जखमी झाला होता. मन दुखावलं होतं, चिडचिड होत होती. सगळ्यावरचा विश्वासच उडाला होता. थोड्या थोड्या गोष्टींनी रडू येत होतं. पण जगजीतच्या लग्नाला जेव्हा ती गेली तेव्हा तो आपल्या वधूकडे इतक्या पूर्णांशाने लक्ष देऊन बोलत होता की असं वाटावं ती त्याचं सर्वस्व आहे. त्या क्षणी ती ठुसठुसणारी वेदना तिथल्या तिथे फुटली,
निचरा झाला आणि मन शांत झालं. त्यानंतर ती जोमाने अभ्यासाला लागली. MA च्या दुसऱ्या वर्गात असताना लालाजींनी तिच्या विवाहाचा चंग बांधला. वर संशोधन सुरू केलं. पण लालाजींच्या कसोट्यांमधून तावून सुलाखून कोणी निघेना. इंद्राच्याही ते पथ्यावरच पडत होतं. त्याबाबत एक प्रकारची उदासीनता तिच्या मनावर साठून राहिली होती. पण आता बलवीर त्यांना फार पसंत पडला होता. त्यांनी त्याला आणि त्याच्या आईवडिलांना पुढच्या आठवड्यात मुलगी बघायला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. इंद्राचं जगजीतच्या बाबतीतलं दुखावलेपण पूर्ण नाहीसं झालं नव्हतं. मनाच्या कोपऱ्यातली एखादी नस खेचल्यावर एक क्षण अस्वस्थता जाणवते तसं झालं होतं. जगजीतचा धूमिल ठसा तिच्या मनोभूमीवर अजूनही तग धरून होता. त्यावर हरमेश आपली नाराजी येता जाता तिच्याजवळ प्रकट करत होता. जखमेवरची खपली ओढून काढून जखम ओली ठेवावी तसाच प्रकार होता. बलवीर आणि त्याचे आई वडील आले. मध्यमवर्गीय सीध्या साध्या घरचे लोक होते. कष्टाळू होते. इंद्रा त्यांना पाहताच पसंत पडली. इंद्राने हलकेच नजर वर करून पाहिलं. चांगली 5.5-6 फूट उंची असावी, पण शरीराच्या रुंद हाडापेरांमुळे कमी भासत होती. साधासा शर्ट पॅन्ट, शांत स्थिर नजर, चेहऱ्यावर अगदी सौम्य भाव, आक्रमणाचा पुसेटसा लवलेशही नाही. तिचं मन आक्रसून गेलं. जगजीतची तुलना झाल्यानं वाटलं, इतका आत्मसंतुष्ट माणूस काय तरक्की करणार, काय याची स्वप्न असणार. त्यातून हरमेश येता जाता नाराजगी प्रगट करतच होता. कळत नकळत त्याचीही भर पडली. पण लालाजी, तिची आई, दादी सगळ्यांनाच बलवीर पसंत पडला. दादी म्हणाली, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या स्वच्छ नितळ नजरेवरून तो शांत, समंजस, जबाबदार वाटतो. कुणालाही सुखी करेल असा मुलगा आहे. त्याची स्थिर नोकरी, स्वावलंबी वृत्ती, घरातल्या माणसांचं त्याच्यावर अवलंबून नसणं माताजींना आवडलं. आणि लालाजी तर अनेक गोष्टींवर निहायत खुश. दहेज, देज कसलीही मागणी बलवीरनं केली नाही. मंगनी झाली. अलिप्त भावाने इंद्रा त्या प्रसंगातून गेली. बलवीरनं अंगठी चढवण्याकरता तिचा हात उचलला तेव्हा जगजीतच्या स्पर्शानं अंगावर फुललेला रोमांच पिसारा तेवढा तिला आठवला. बलवीरच्या स्पर्शानं तसली कोणतीही चेतना जागृत झाली नाही. बलवीरकडच्या लोकांनी तिच्या रूपगुणाचं खूप कौतुक केलं. त्यांनी तिचं मन मोहरलं नाही. तिचं गोठलेलं मन वितळत नव्हतं. भावभावना उच्चंबळत नव्हत्या. मंगनीनंतर एक दिवस इंद्राच्या आईने कौतुकाने बलवीरला चहाला बोलवलं. त्यानेही अत्यंत आदराने आगत स्वागत स्वीकारलं. हसत मुखाने सर्वांच्या चौकशा केल्या. नंतर इंद्राला विचारलं, बाहेर फिरायला येणार का? वेळ आहे ना? काही अभ्यास वगैरे राहिला नाही ना? इंद्राला क्षणभर 2.5 तास बाहेर उभा राहून आपल्याला बरोबर यायला भाग पाडणारा जगजीत आठवला. बलवीरचं आमंत्रण तिला अगदीच अळणी वाटलं. बलवीर बरोबर ती बाहेर गेली खरी, पण भन्नाट मोटरसायकलची बिरबिरणारी गती तिला आठवत राहिली. बलवीरच्या शांत बोलण्याकडे तिचं फारसं लक्षही नव्हतं. ती घरी आल्यावर लालाजी मात्र म्हणाले, काय उमदा दिल नौजवान आहे. मुलीच्या इच्छेचा आदर करून तिला तिची कामं असतील तर त्याची खोटी करू नये म्हणून इंद्राला रीतसर विचारलं. सहचराचा मान ठेवणं, त्याच्या इच्छा आकांक्षांचा आदर राखणं हे हल्ली दुर्मिळ झालेलं सद्गृहस्थाचं लक्षण त्याच्या ठाई पुरेपूर आढळलं. हरमेश इंद्राला म्हणाला, बलवीरच्या बाबतीत यांनी सगळ्यांनी चंदेरी चष्मा चढवून ठेवलाय. त्यांनी काहीही केलं तरी यांच्या नजरेनं त्याला चंदेरी मुलामा चढवलाच समजा. इंद्रा थोडी विचारात पडली. आपली बुद्धी प्रगल्भच झाली नाही की सध्या ती नीट काम करत नाही असा प्रश्न तिच्या मनात क्षणभर उमलून मिटला. दुसऱ्यांदा ती बलबीर बरोबर बाहेर गेली तेव्हाही काहीशी उदास अलिप्तच होती. बलवीरनेही हात धरण्याचा किंवा खांद्यामागून हात टाकण्याचा प्रयत्न केला नाही. तो तिला घरातली एकंदर माहिती सांगत होता. नोकरीतली परिस्थिती, वरिष्ठ पद मिळवण्यासाठी त्याची चाललेली धडपड सांगत होता. तिला रंग कुठले आवडतात, संगीत, साहित्य कोणतं पसंत आहे हे विचारलं. इंद्राचा पाय फुटपाथवरच्या एका खड्ड्यात जात असताना त्यांनी तत्परतेने तिच्या कमरेभोवती हात लपेटून तिला बाजूला केलं. मात्र त्याचा हात रेंगाळला नाही की हेतुपूर्वक कोणताही स्पर्श त्यांनी केला नाही. तिसऱ्यांदा तो आला तो इंद्राच्या वाढदिवसाला. त्यांनी तिच्या आवडीच्या रंगाचा पंजाबी सूटचा कपडा आणि तिच्या आवडीच्या संगीताच्या कॅसेट्स आणल्या होत्या. चेकॉवच्या अनुवादित कथांचं एक पुस्तक होतं.
त्या क्षणी इंद्रा आपल्या कोशातून थोडी बाहेर पडली. यांनी आपल्या आवडी विचारात घेतल्या, लक्षात ठेवल्या, जाणीवपूर्वक पुरवल्या. याचं थोडं अनिच्छापूर्वक कौतुक तिच्या मनाने कबूल केलं. त्या दिवशी त्याने तिला शांत सुरात म्हटलं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर माझा तर्क, अनुमान, ज्यांच्यावर प्रश्न आधारित आहे ते चूक असेल तर तुम्ही मोकळेपणे उत्तर द्या. किंचित विस्मयाने तिने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला मी पसंत नाही का? तुमच्या आणखी काही अपेक्षा आहेत का? इतर आणखी कुणावर तुमचं मन आहे का? तसं असेल तर मला मोकळेपणे सांगा. मैं जरूर आपकी मदद करूंगा. हम सफर ना सही, हम दर्द तो बन सकता हूं. इंद्रा एकदम गोंधळली. या सज्जन माणसाला तुच्छ लेखायचा आपल्याला काय अधिकार? असा शर्मिंदगीचा विचार तिच्या मनात उमटला. तिचे डोळे तिच्या नकळत भरून आले. नाही नाही, असं काही नाही हो. असा का विचार करता? असं वाक्य तिने कसं बसं उच्चारलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळलेले बघताच बलवीरचा चेहरा एकदम मृदू झाला. त्याने पाण्याचा ग्लास तिच्या पुढे धरला आणि शांत सुरात म्हटलं, माझी चूक झाली. आज तुमच्या वाढदिवशी मी सगळा मूड घालवला. इंद्राने डोळे पुसून म्हटलं, आता आप वरून तुमवर आलात तरी चालेल. आणि इतका सुंदर सूटचा कपडा आणि माझं आवडतं संगीत मला नजर केलं त्याबद्दल शुक्रिया. त्याच्या शांत मृदू चेहऱ्यावर कमालीचे समाधानाचे भाव पसरले. तेव्हापासून मनातलं द्वंद्व, नाराजगी, तुलना इंद्राने काहीशा जबरदस्तीनेच दूर सारले. लग्नाचा दिवस झपाट्याने जवळ येत चालला. तिच्या पसंतीनं बलवीरनं अनेक गोष्टींची खरेदी केली. घरी पाहुणे जमायला लागले. लग्नाच्या आदल्या दिवशी मेहंदी की रात, त्याच दिवशी लेडीज संगीत होतं. तिची मामी ढोलकं वाजवण्यात वाकबगार होतीच. शिवाय तिला अनेक विनोदी मजेदार संगीत गीतं पण ठाऊक होती. घर गजबजून गेलं. मामाजींनी तिच्याकरता सुंदर लाल चुडा आणि सलमा सितारोवाली चुनरी खास आणली होती. घरात खूप गर्दी झाली. रात्री देवासमोर 2 प्रचंड समयात तेवत ठेवल्या होत्या. ढोलकी, गाणी, हशा यांचा जल्लोष उडाला होता. तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढली. गाण्या बजावण्यामध्ये अर्धी रात्र उलटली. देवाच्या तिथे सतरंजा टाकून बायका आडव्या झाल्या. इंद्राही डोळ्यांवर अनावर झापड आल्याने तिथेच बेजीच्या अंगावर हात टाकून झोपली. पहाटेचा सुमार असावा. अंगाचा प्रचंड दाह होतोय असं वाटल्यानं इंद्रा उठली. तिच्या चुनरीनं पेट घेतला होता. दोन्ही समया कलंडल्या होत्या. आग पसरत चालली होती. तिने चुनरी दूर फेकली, पण डाव्या भागाकडे कुडत्याला आग लागली होती. केस जळले होते. डावा भाग दुखत होता. महत् प्रयासाने तिने कुडता उतरून फेकला. मोठमोठ्याने हाका मारायला सुरुवात केली. बडी चाचीजी, मम्मीजी उठिये, आग लगी है, आग लगी है. पटापट सगळ्या उठल्या. तिने बेजीच्या अंगावर धाबळं टाकून आग पसरू दिली नाही. त्या बेशुद्ध झाल्या. पलीकडल्या लहान मुलीचा फ्रॉकही जळत होता. तो इंद्रानंच फाडून काढला. एव्हाना पुरुष मंडळी आली होती. एकच हलकल्लोळ उडाला. लालाजींनी आधी सगळ्यांना बाहेरच्या खोलीत घेतलं. हरमेशला फायर ब्रिगेडला फोन करायला पाठवलं आणि बादल्या, पाईप मिळेल त्यांनी पाण्याचा फवारा सुरू केला. इंद्राच्या डाव्या बाजूला जखमा झाल्या होत्या. तीही जवळजवळ बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली हॉस्पिटलमध्ये. त्या क्षणी तिच्या मनात विचार आला, आज 3:30 वाजता किंवा आधीच बाराती येणार. 7:30चा मुहूर्त. माझ्यासारखी अपशकुनी बहू कोण स्वीकारणार? तिच्या जखमी भागावर बँडेज होतं. सलाईन चालू होतं. बेजी आणि आणखी एक जण हॉस्पिटलमध्ये होती. त्या दोघी अजून बेशुद्धच होत्या. खिन्न मनानं ती पडून राहिली. 3 वाजता जेव्हा बँडचा आवाज कानावर आला तेव्हा लालाजी दचकून उठले. आग विझवणं, हॉस्पिटलच्या वाऱ्या यांनी ते थकून गेले होते आणि बाराती येतील त्यांना आधीच झालेला प्रसंग कळवला पाहिजे याचं भानच त्यांना राहिलेलं नव्हतं. केटरर्स, फूलवाले, डेकोरेशनवाले, बँड सगळ्यांना सांगायला मामाजी गेले होते. दोन्ही काका आणि इतर जण आमंत्रितांच्या याद्या, फोन नंबर घेऊन लग्न पुढे ढकलल्याचं सांगायला गेले. लालाजी व्यायांकडे जातील हीच अपेक्षा असल्याने इतर कुणीही गेलं नव्हतं. हरमेश हॉस्पिटलमध्ये होता. सगळा गोंधळ माजला होता. घोड्यावर बसलेल्या बलवीरनं एकंदर नूर बघितला. तो घोड्यावरून उतरला. तोपर्यंत लालाजी हात जोडून पुढे झाले. बलवीरच्या वडिलांनी विचारलं, काय झालं? घरात काही वाईट गोष्ट घडलीये का? लालाजी म्हणाले,
आधी आपण सगळ्यांनी कोल्ड्रिंक समोसे घेऊ, तोपर्यंत काय झालं ते मी सांगतो. इतर पाहुणे कोल्ड्रिंक समोसे घेण्यात गुंतलेत तोपर्यंत लालाजींनी चमनलाल आणि बलवीर यांना एका बाजूला घेऊन सगळी घटना सांगितली. खुद्द इंद्रा बरीच भाजली असून हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं. अब तो सब आप पर ही है. आप हमारी बेटी को माफ करिए, कुछ राह निकालिए, ते अगतिक होऊन म्हणाले. चमनलाल त्यांना म्हणाले, अरे इसमें लड़की की क्या गलती है? असे अपघात तर आयुष्यात होतच असतात. उलट बडी बहादूर आहे पोर. मी आमच्या माणसांना सगळं सांगतो. तोपर्यंत तुम्ही बलवीरला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. तिथून वाटल्यास फोन करा. तिथून तुम्ही परतलात की मग पुढे काय करायचं ठरवू. हॉस्पिटलमध्ये इंद्राच्या शेजारी इंटेन्सिव्ह केअर युनिटमधून धोका टळल्यानंतर एक पेशंट आणली. तिला बघून इंद्रा अतिशय आश्चर्यचकित झाली. ती जगजीतची बायको होती. तिची अवस्था बघून इंद्रा हळहळली. तिची आई जो जो हकीकत सांगत गेली तो करुणा, संताप, दया, अस्वस्थता आणि आपल्यावर जगजीतची वधू होण्याचा प्रसंग न आल्यानं सुटकेची भावना, अशा भावनांचा गोफ विणला जाऊ लागला. लग्नानंतर जगजीतच्या सासऱ्यांवर राजकारणी लोकांची नाराजी ओढवली. कसले कसले आरोप लागले होते. पैशाची ऊब ओसरली तेव्हापासून त्या लोकांनी माझ्या मुलीला अडगळीत टाकली हो. पैशांकरता छळलं का? तुम्ही सुधाला तिच्या ट्रेनिंगच्या ठिकाणून बोलवून घ्यायला हवं होतं. किंचित आवेशाने इंद्रा म्हणाली. त्यांनी शारीरिक छळ काहीच केला नाही, पण तिला सतत घरात ठेवणं, खर्चाला पैसे न देणं, टोमणे मारणं, सदा बाजूला ठेवणं, सतत घरकाम करवणं, एक ना दोन अनेक मार्ग अवलंबले. जगजीत कुठे आहे? तिथेच तर कमनशीब आडवं आलं ना. तो तिसऱ्याच एका श्रीमंत मुलीच्या मागे लागलाय. हिंडणं, फिरणं, सिनेमा, आउटिंग आणि सगळं सतत तिच्या सहवासात. माझ्या खुळ्या पोरीचा नवऱ्यावर जीव. त्यामुळे या प्रकारांनी उद्विग्न होऊन तिने आत्महत्या करायची कोशिश केली. आता तर ही कलमुळीच ठरली. तिला बघायला हॉस्पिटलमध्ये कुणी सुद्धा फिरकलं नाही. स्त्रीच्या आयुष्यातून कलमुही शब्द केव्हा जाणार कुणास ठाऊक. प्रत्येक वाईट गोष्टीला जणू तीच जबाबदार. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंची झड लागली. इंद्रा अतिशय उद्विग्न झाली. त्या बोलांनी तिच्या मनात कल्लोळ उठला. तिला वाटलं, आता बलवीरकडची माणसंही आपल्याला नाकारणार. एकतर डाव्या भागावर चेहऱ्यावर वण येण्याची शक्यता आणि अपशकुनी म्हणून कीर्ती. तिने डोळे मिटून घेतले. नकळत अश्रू ओघळले. तिच्या हाताला स्पर्श झाल्यावर तिने डोळे उघडले तेव्हा शांत हसऱ्या चेहऱ्याचा बलवीर समोर दिसला. त्याच्या आश्वासक स्पर्शानं मन थोडं शांत झालं. आता कसं वाटतंय? त्याने विचारलं. तेव्हा तिने म्लान मुद्रेने ठीक आहे अशा अर्थी डोकं हलवलं. मुहूर्तावर माझ्याबरोबर फेरे घेशील? ही काय चेष्टा? बेटी चेष्टा नाही. डॉक्टरांनी इथल्या इथे हॉस्पिटलमध्ये हवन आणि फेरे हे आवश्यक विधी करायला संमती दिली. जर तुला हिंमत धरवत असेल तर आजचा मुहूर्त न टाळता विवाह इथे करू. मागून तू बरी झाल्यावर मोठा स्वागत समारंभ करू. लालाजी जवळ येत म्हणाले. त्या एका क्षणी आनंद, आश्चर्य, बलवीर बद्दल विलक्षण स्नेह, आदर, प्रेम अशा अनेक भावना तिच्या मनात उचंबळून आल्या. त्या डोळ्या वाटे पाझरू लागल्या. बलवीरनं तिचे डोळे पुसले, हात हातात घेतले आणि मृदुतेने म्हटलं, हे बघ मेहंदी किती सुरेख रंगलीये. बलवीर माझ्यात काही खोट राहिली तर? इंद्रा, अगं वेडी आहेस का? हाच हादसा आठवड्याने घडता तर? आणि समज कुठे भाजल्याचे डाग राहिले तर इंद्राचं व्यक्तित्व तेवढंच असेल. ससुरजी, सासूजी, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेला. माझ्या शब्दांचा आदर माझे आई वडील राखतील असा मला विश्वास आहे. एक स्पेशल रूम जमेल तेवढी फुलांनी सजवली. हवनाची तयारी सुरू केली. लगबग सुरू झाली. कुणीतरी मंद आवाजात शहनाईची टेप लावली. अगदी मोजके बाराती दाखल झाले. इंद्रानं तशा अवस्थेत लाल सलमा सितारोंवाली चुनरी लपेटून घेतली. डॉक्टर्स, नर्सेस, थोड्या बऱ्या अवस्थेतले पेशंट्सही आले. आरएमओने कॅमेरा आणला. योगायोगानं दिल्ली टाइम्सचा एक वार्ताहर आपल्या एका आप्ताची तब्येत बघायला आला होता. त्यानेही या अनोख्या विवाह समारंभाला उपस्थिती लावली.
सगळा सोहळा आटोपल्यावर थकलेल्या इंद्राला बलवीर हळूहळू तिच्या कॉटकडे आणू लागला. तेव्हा आरेमो गमतीने गाऊ लागला, डोली चली रे ससुराल. हॉस्पिटलच्या भिंतींनी पहिल्यांदाच हास्याचे ध्वनी, हवनाचे मंत्रघोष ऐकले. माणसाच्या उदार हृदयाचं, मोठेपणाचं, माणुसकीचं मूल्य लालाजींनी सतत जपलं. त्यांनी मुलांवर संस्कार केले. मूल्य आचरणारी माणसं त्यांनी व्याही म्हणून स्वीकारली. त्यांचं घर जळालं होतं, पण सगळ्यांच्या हृदयात मात्र रोषणाई आली होती. जगजीतची सासू म्हणाली, लाख मोलाची माणसं मिळाली आहेत, तुम्ही भाग्यवान लोक आहात. नंतर इंद्राशी बोलताना ती किंचित विषादानं म्हणाली, मुली, लोक पैशाकरता लग्नानंतर आपल्याच सुनेला आपल्या हातानं आगीत ढकलतात, जाळतात. बलवीरनं मात्र आगीनं कवटाळून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या मुलीला आपली वधू बनवली. राजा माणूस, दर्या दिल. थकल्यानं डोळे मिटता मिटता इंद्राला बेजी नेहमी ऐकवत असलेली अस्सल पंजाबी तुलना आठवली. एवढंसं मन दर्या एवढं विशाल होऊ शकतं, मग उदारतेला कसलीही मर्यादा राहत नाही.